तर इकडे मुंबईत रात्रभर जोरदार पावसाची हजेरी होती। मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। मुंबईत सध्या रेल्वे सेवा सुरळीत आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मुंबईत सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। हवामान खातं नेमकं काय म्हणतंय? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मागचे 2 आठवडे मुंबई वगळता इतर महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली होती। कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज मुंबईला खरं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यानुसार आपण पाहतोय की मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आता देखील पावसाचा जोर जो आहे तो वाढू लागलेला आहे। परंतु जरी पावसाचा जोर वाढत असला तरी देखील कुठेही सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। रात्रभर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडला यामध्ये एकूण 69 मिमी इतक्या पावसाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाल्याची मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहिती देण्यात आली। आणि प्रशासनाच्या वतीने हवामान विभागाच्या वतीने जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशासन जे आहे ते प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। कारण की रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मागच्या 2 आठवड्यामध्ये पाहतोय की मुंबई वगळता इतर महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळालं। ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील आली होती। त्यावेळेस मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडत होता। परंतु कालपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। आज देखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यानुसार प्रशासन देखील सज्ज आहे। आजचा रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती अजून तरी कोणताही परिणाम झालेला नाही। मी सध्या दादर परिसरामध्ये आहे। सुट्टीचा दिवस असल्यामुळे वाहन चालक जे देखील बाहेर कमी पडत असतात त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी अजूनपर्यंत झालेली नाही। सकल भागामध्ये अजूनपर्यंत कुठेही मुंबईमध्ये पाणी साचलेलं नाही आणि रेल्वे वाहतूक देखील सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। परंतु 11 वाजता मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती थोडा काळ बंद असणार। नक्कीच अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर मुंबई ठाण्यासह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच पावसाची हजेरी आहे। तसंच दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे। मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। ही दृश्य आपण मरीन लाईन्स परिसरातली, मरीन ड्राईव्ह परिसरातली पाहतोय।